अहिल्यानगरमध्ये राजकीय वर्तुळाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। अहिल्यानगर शहराचे माजी महापौर तथा अभिषेक कळमकर यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे शहर जिल्हाध्यक्षही आहेत। या प्रकरणामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। 25 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत कळमकर यांनी तिच्याशी संपर्क वाढवला। त्यानंतर अहिल्यानगर शहरातील विविध ठिकाणी तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एका लॉजवर नेऊन वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे। फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून वेळोवेळी कपडे काढण्यास भाग पाडणे, तासनतास मानसिक त्रास देणे आणि अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करणे असे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत। या संदर्भातील काही व्हिडिओ पुरावे तरुणीने पोलिसांकडे जमा केल्याची माहिती समोर येत आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाणे अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा नोंद होताच अभिषेक कळमकर फरार झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून त्यांचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे अहिल्यानगर शहरात संतापाची लाट उसळली असून राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। एका माजी महापौरांवर असे गंभीर आरोप झाल्याने कायद्याची प्रक्रिया आणि तपास याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। पोलीस तपासातून पुढे काय निष्पन्न होते, आरोपीला अटक कधी होते आणि या प्रकरणाचा राजकीय परिणाम किती दूरवर जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।